मागच्या काही दिवसांपूर्वी आपण महाराष्ट्र जीवन न्यूजवर एक बातमी टाकली होती की मौजे हरंगुळ बुद्रुक या गावामध्ये जे अवैधरित्या धंदे चालू आहेत किंवा ज्या अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी दूषित पाणी ओढ्या नाल्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे, त्या माध्यमातून त्या ठिकाणी बरेचसे मासे मृत पावले होते आणि याची गंभीर दखल विविध पद्धतीनं विविध न्यूज चॅनलनी सुद्धा घेतली होती. आपण सुद्धा तशा पद्धतीची बातमी प्रकाशित केली होती आणि लवकरात लवकर शासनानं प्रशासनानं त्या संदर्भामध्ये लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी असं अपेक्षित होतं. परंतु मागच्या अनेक दिवसांपासून सुद्धा गावकऱ्यांना न्याय भेटलेला नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याही बातमीमध्ये गावकरी आपल्याला म्हणाले होते की जर लवकरात लवकर या मध्ये न्याय भेटला नाही तर आम्ही आमरण उपोषण करू किंवा आत्मदहनाचा सुद्धा इशारा त्यांनी त्या माध्यमातून दिला होता. आज ती वेळ आलेली आहे. बरेचसे गावकरी या ठिकाणी एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या समोर इथं बसलेले आहेत. त्यांच्या विविध मागण्या आहेत आणि तुम्ही त्या बॅनरवर सुद्धा पाहू शकता अमरण उपोषणाच्या. तर यामध्ये जसं पद्धतीने लिहिलेलं आहे की लातूर जिल्हा मौजे हरंगुळ बुद्रुक तालुका जिल्हा लातूर येथील गंभीर समस्या बेकायदेशीर धंदे प्रदूषण व प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधामध्ये आजपासून म्हणजेच 12 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि समजून घेऊ की एकंदरीत काय नेमका विषय, प्रशासनासोबत नेमकी काय चर्चा झाली आणि या माध्यमातून काय नेमकं साध्य होणार आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार. सर, काय सांगाल? आपण यापूर्वी सुद्धा एक अशा पद्धतीची बातमी केली होती, परंतु या उपोषणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की प्रशासनाने यामध्ये कसली दखल घेतलेली नाही. काय सांगाल एकंदरीत या विषयावर? खरं तर आपण मागे एके दिवशी डायरेक्ट ओढ्यावरती आला होता. बरोबर. तो दिवस होता 21 जुलै. 21 जुलैच्या दरम्यान आपण ओढ्यावरती आला होता. आपण स्वतः पाहिला, तुम्ही स्वतः बाईट्स घेतला, तुम्ही स्वतः कॅमेऱ्यानं ते पूर्ण ओढ्यातील चित्र घेतलेलं आहे. त्या चित्रामध्ये तुम्ही पाहिलं की कितीतरी मासे ओढ्यावरती ओढ्यातल्या पाण्यावरती मृत होऊन तरंगत होते. बरोबर. हे केवळ दूषित पाण्यानं झालेलं आहे. आमच्या हरंगुळ मधील अतिरिक्त MIDC मधून दूषित नाला तुम्हाला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे तो आमच्या मुख्य नैसर्गिक नाल्यामध्ये येतो, ओढ्यामध्ये येतो आणि त्या ओढ्यामध्ये सर्व पाणी दूषित होऊन आमच्या लेकरा बाळाच्या A1 डिलिव्हरी होणाऱ्या महिलेच्या नाळीपर्यंत पोहोचलेलं आहे असं आपण त्या दिवशी बोललो होतो. तसंच आणखी दुसरे पण 3 विषय आहेत. आमच्या इथं आपण आता कलेक्टर ऑफिसपाशी उभे आहेत. इथून 800 मीटरवरती जे दाते पेट्रोल पंप आहे त्याच्या समोरपासनं अतिक्रमण करून प्रत्येक म्हणजे 8 ते 10 अशा टपऱ्या आहेत, शेणे फुटाण्यासारखे. तिथं हातभट्टी विकली जाते. लागलीच पुन्हा पुढे आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी रेल्वे ब्रिज आहे बार्शी रोडवरती. रेल्वे ब्रिज उतरल्यानंतर उजव्या हाताला आणि डाव्या हाताला पण अशा बऱ्याचशा टपऱ्या तिथं हातभट्टी विकली जाते आणि त्या ठिकाणी मुख्य म्हणजे वेश्या व्यवसायाचा धंदा खूप मोठ्या प्रमाणात आहे. खूप विचित्र पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे. CCTV लावून तो धंदा त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करणे, आमचे कर्मचारी पाठवून ते बांधकाम उठवण्यासाठी प्रयत्न केला तर त्याला दमदाटी करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, अशा प्रकारचं चालू आहे. आता आमचा तिसरा प्रश्न आहे की या 2 असे लायसन आहेत, देशी दारूचं आणि एक बियर वाईन शॉपचं, की ते अनधिकृतपणे दिलेले आहेत. त्यांचे कुठलेही नियम फॉलो केलेले नाहीत. त्याच्यामध्ये आम्ही माहितीच्या अधिकाराखाली त्यांच्या माहित्या मागवल्या, त्यांच्या मोजणी वगैरे बघितली, मोजणीची पद्धत बघितली. प्रशासन दुसरंच काहीतरी सांगतंय आणि ते निकाली काढतंय. त्याच्या विरोधात पण आमचा हा लढा आहे. अशा प्रकारे आमचे हे मागण्या आहेत की लवकरात लवकर हे मागण्या मार्गी लावाव्या आणि ज्या दोषी कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाया कराव्या, त्या कंपन्या बंद कराव्या, त्याला सील मारावे आणि त्यांचे STP प्लांट जे आजारी आहेत, जे वापरातच नाहीत, ते सर्व व्यवस्थित चालू करावे आणि त्यांच्यामध्ये असणारी स्वच्छता राखावी. आणि जे ब्लर आहेत, जे पावडर फेकणाऱ्या कंपन्या आहेत, जे की दाळमिळ असतील, त्यांचं पण आवाज मोठ्या प्रमाणात सोडतो. तिथं बाजूला एक तिगिले यांचं घर आहे. मी त्या घरी गेलो होतो. ते लेकराला विचारलं, बाळा तुला त्याचा त्रास होत नाही का? ते लेकरू म्हणलं ज्या दिवशी रविवारी यांचं मेंटेनन्समुळे ते लाईट बंद असते त्या दिवशी मी अभ्यास मन लावून करतो. जोपर्यंत लाईट बंद होत नाही तोपर्यंत माझा अभ्यासच होत नाही. असं तो लहान लेकरू जवळपास 4थी-5वीचा असेल त्याने पण बोललं. आणि त्यामधून निघणारी पावडर त्यांच्या घरावरती जवळपास 5-5, 6-6 इंचाचे थर जमतात. असं बऱ्याच पद्धतीचं प्रदूषण आमच्या गावाला त्यामधनं होतंय. त्यामुळे माझी प्रशासनाकडे विनंती आहे, मागणी आहे की लवकरात लवकर यांच्यावरती कारवाया करून आम्हाला न्याय द्यावा. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध जमीन हा आमचा नैतिक मूलभूत अधिकार आहे, तो आमचा अबाधित ठेवावा अशी जिल्हाधिकारी
यांना माझी विनंती राहणार आहे. ठीक आहे, मग तुम्ही सकाळपासून या ठिकाणी गावकरी बसलेले आहेत. आतापर्यंत प्रशासनाने यामध्ये आजच्या आंदोलनाविषयी काय दखल घेतली आहे का? आतापर्यंत प्रशासनानं बऱ्याच समजा अधिकारी लोकांना, प्रत्येक विभागाच्या लोकांना पत्र काढलेलं आणि ते माहितीस्तव आम्हाला पत्र एक त्यांनी व्हॉट्सअपवरती पाठवलेलं आहे. आता बघू आता प्रशासन काय करतंय. जर नाही आमचं प्रशासनानं मागणं ऐकलं तर आम्ही एकतर आमचे, तुम्हाला त्या दिवशी पण मी बोललो होतो, एक तर आमचे प्राण जातील, नाहीतर हे पाणी कंटिन्यू चालू राहील. याच मुद्द्यावर आम्ही आज पण कायम आहेत आणि कायम राहणार आहेत. या पुढची दिशा आमची 15 ऑगस्टला आत्मदहन करण्याची आमची दिशा आहे. मोठ्या तीव्र प्रमाणामध्ये जेवढे उपोषणकर्ते या ठिकाणी आहेत सगळेजणच आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि 100% करणार आहेत, याच्यात कसली शंका नाही. कारण गावामध्ये एवढी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका गावामध्ये देशी दारू आणि हातभट्टीचे परवानगी नसलेले 21 ठिकाणी दारू विकली जात आहे. एका गावातली ही परिस्थिती आहे तर जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल. आणि वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू आहे. ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालू आहे त्यांच्याकडे कसलेही बांधकाम परवाना नाही किंवा त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचा प्लॉटचा कागद नाही. तर प्रशासनाला वारंवार तिथं निवेदन देऊन त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा ठोस निर्णय होत नाही. त्यामुळं गावातल्या सगळ्या महिला, माता भगिनी यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. घाण पाण्यामुळं पूर्ण शेती नापीक होण्याची आता वेळ आलेली आहे. जे गावाला 2 मुख्य तळे आहेत, उपाड्याचं तळ आणि धनगर तळ, त्या दोन्ही तळ्यामध्ये घाण MIDCचं पाणी मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक सोडलं जात आहे. त्या कंपनी धारकाकडे कसलीही STPचे प्लॅन्ट नाहीत किंवा त्यांच्याकडे कसल्याही पद्धतीचं पाणी अडवण्याची प्रक्रिया नाही. त्यामुळं संपूर्ण गावाला जर पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागत असेल, शेतीला जर पाणी विकत घेऊन द्यावं लागत असेल तर ती पाणी असून तर काय फायदा. आणि ती जमीन जर नापीक झाली तर लोकांनी जायचं कुठं. पिण्याचं पाणी विकत आणू शकतं पण शेतीला पाणी कुठून विकत आणायचं आणि कशा पद्धतीनं शेती करायची, हा मोठा प्रश्न गावकऱ्यांच्या समोर उभारलेला आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज उपोषण करत आहेत. 15 तारखेपर्यंत जर आमची दखल घेतली नाही किंवा लेखी आश्वासन दिलं नाही तर आम्ही 100% आत्मदहन करण्यात त्याच्यात कसलीही शंका नाही. ठीक आहे, म्हणजे प्रदूषित मातीमुळे किंवा जमिनीमुळे त्या ठिकाणी संपूर्ण परिसर नापीक होऊ शकतो अशी भीती इथं गावकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळं येणाऱ्या 15 तारखेपर्यंत, 15 ऑगस्टपर्यंत जर प्रशासनाने यामध्ये दखल घेतली नाही तर आम्ही आत्मदहन करू असा सुद्धा इशारा गावकऱ्यांच्या वतीनं देण्यात येत आहे.